गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुझाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. मी प्राध्यापिका सौ अनिता राजेंद्र पाटील. विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला प्रकरण क्रमांक 1 मानव आणि पर्यावरण याचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 2 पर्यावरणीय प्रदूषण याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे? वायू प्रदूषण, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? आजकाल पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढती लोकसंख्या, अनियंत्रित औद्योगिकरण आणि शहरीकरण व नैसर्गिक संसाधनांचे शोषण यामुळे पर्यावरण प्रदूषण होते. प्रदूषणामुळे गंभीर स्वरूपाचे पर्यावरणीय असंतुलन होते. मानवाच्या 3 मूलभूत गरजा म्हणजे पाणी, जमीन आणि हवा या वेगवेगळ्या मानवी कृतीमुळे प्रदूषित होतात. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाची व्याख्या काय आहे? हवा, पाणी आणि मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यांमधील अनिष्ट बदलामुळे सजीवांच्या जीवनावर हानिकारक परिणाम होऊ शकतात किंवा कोणत्याही सजीवांच्या आरोग्यास संभाव्य धोका निर्माण होतो. याला प्रदूषण असे म्हणतात. या प्रदूषणाला कारणीभूत घटकांना प्रदूषके असे म्हणतात. प्रदूषके म्हणजे कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थ अशा प्रमाणात असतात की जे पर्यावरणाला हानिकारक ठरतात. मग ही प्रमुख वायू प्रदूषके कोणकोणती आहेत? त्याच्या अगोदर आपण वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 नुसार वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कोणत्याही घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थांचे अस्तित्व अशा प्रमाणात की जे मानवाला, सजीवांना, वनस्पतींना किंवा मालमत्तेस हानिकारक ठरू शकते. मग या हानिकारक ठरू शकणाऱ्या याच्यामध्ये हवामानामध्ये कोणकोणते प्रमुख वायू प्रदूषके असतात? याच्यामध्ये अतिसूक्ष्म कण, विषारी वायू, धातू, औद्योगिक प्रदूषके, कृषी प्रदूषके, फोटोकेमिकल प्रदूषके, किरणोत्सर्गी प्रदूषके अशी वेगवेगळ्या प्रकारची वायू प्रदूषके अस्तित्वात असतात. अतिसूक्ष्म कणामध्ये काजळी, धूर, डांबर, घरगुती कचरा. यानंतर विषारी वायू कोणकोणते असतात? हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, हॅलोजन्स. धातू कोणकोणते असतात? सिसे, जस्त, लोह, क्रोमियम. औद्योगिक प्रदूषके कोणकोणती असतात? बेन्झीन, इथर, ॲसिटिक ॲसिड, सायनाइड संयुगे. कृषी प्रदूषके कोणकोणती असतात? कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खते. फोटोकेमिकल प्रदूषके कोणकोणती असतात? ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, इथिलीन, फोटोकेमिकल धुके. किरणोत्सर्गी प्रदूषके कोणकोणती असतात? यामध्ये अणुचाचण्यांमधून बाहेर पडणारा जो किरणोत्सर्ग आहे या घटकांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. मग वायू प्रदूषणाचे जे मुख्य स्रोत असतात ते नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात. मग वायू प्रदूषणाचे परिणाम मानवी आरोग्यावरती आणि पर्यावरणावरती कशा पद्धतीने होतात याचा चार्ट इथे एक दिलेला आहे. या टेबलमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषके दिलेली आहे. त्याच्यामध्ये सल्फर ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, धूर, धुके, कण पदार्थ, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, सिसे, अमोनिया या प्रदूषकांचा मानवी आरोग्यावरती आणि पर्यावरणावरती होणारा परिणाम या इथे चार्टमध्ये दिलेला आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल किंवा टेक्स्टबुकच्या PDF फाईल्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रकरण क्रमांक 2 मध्ये हा जो चार्ट दिलेला आहे तर तो
अभ्यासा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रदूषकांचे मानवी आरोग्यावरती होणारे परिणाम दिलेले आहेत बघा. इथे प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सल्फर डायऑक्साईडचा परिणाम काय होतो मानवी शरीरावरती, तर श्वसनाचे विकार होतात, हृदय आणि फुफ्फुसाच्या व्याधी होतात, दृष्टी कमजोर होते. तर पर्यावरणावरती कोणता परिणाम होतो? वनस्पतींच्या ऊती ज्या आहेत त्या मृत पावतात. अशा प्रकारे वेगवेगळी इथं जे प्रदूषके दिलेली आहेत त्यांचे मानवी आरोग्यावरती होणारे परिणाम आणि पर्यावरणावरती होणारे परिणाम आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघून करा. ठीक आहे. यानंतर पुढचा जो आपला पॉईंट आहे तो हवेचा गुणवत्ता निर्देशांक. मग हवा चांगली आहे की नाही, आपल्याला श्वास घेण्यास योग्य आहे की नाही, हवेची क्वालिटी आहे ती आपण कशी चेक करणार आहोत, त्याच्यासाठी कोणता क्रायटेरिया आहे, तर हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा निर्देशांक विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवत असतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासनातर्फे या निर्देशकांचा उपयोग केला जातो. जसा निर्देशांक वाढतो तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका हा वाढत असतो. विद्यार्थ्यांनो, इथे एक तक्ता दिलेला आहे बघा. या चार्टमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मूल्य पहिल्या कॉलममध्ये आहे आणि पुढच्या कॉलममध्ये आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून. म्हणजे पहा, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा 0 ते 50 PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर जर असेल तर तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे, म्हणजे चांगली हवा आहे. 51 ते 100 PM म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर असेल तर हवा ही समाधानकारक आहे. 101 ते 200 PM हवा ही मध्यम प्रदूषित आहे. 201 ते 300 PM हवा खराब आहे. 301 ते 400 PM हवा अगदी खराब आहे, म्हणजे खूपच खराब आहे. आणि 401 ते 500 तीव्र प्रदूषित आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवेचे प्रदूषण आहे. हा जो चार्ट आहे तो हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आहे. याच्यातून हे जे प्रमाण दाखवलेलं आहे याच्यातून हवेची गुणवत्ता ठरवली जाते. यानंतर हवा प्रदूषणाचे नियंत्रण आणि उपाय कोणकोणते आहेत? हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणकोणते उपाय सुचवलेले आहेत? मग काय करायला पाहिजे आपल्याला? हवेचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जळाऊ लाकूड, कोळसा, कचरा जाळण्यापासून टाळले पाहिजे. यानंतर पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधने वापरली पाहिजेत, म्हणजे संपुष्टात न येणारी जी ऊर्जा संसाधने आहेत त्याचा वापर केला पाहिजे. प्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. धुराड्यांची उंची शक्य तितक्या उंच पातळीपर्यंत वाढवली पाहिजे. म्हणजे कारखाने जे आहेत त्यांची धुराडी चिमणी ज्या असतात त्या जास्तीत जास्त उंच केल्या पाहिजेत, म्हणजे भूतल पातळीवरचं प्रदूषण हे कमी होईल धुराडी उंच केल्यामुळे. यानंतर वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण करावे. वृक्षारोपण करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण झाडं ही काय करतात, हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो शोषून घेतात आणि ऑक्सिजन हा बाहेर टाकतात. त्यामुळे काय होते, स्वच्छ हवा आपल्याला मिळत असते. तसेच वृक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात व त्यांच्या पानावर हवेत तरंगणारे कणयुक्त घटक चिटकत असतात. म्हणजे हवेमध्ये जे सूक्ष्म प्रदूषके असतात ती काय होतात, झाडाच्या पानावरती चिटकून बसतात. आणि आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर केला पाहिजे आहे. आणि प्रत्येकाने आपल्या वाहनांचं PUC हे नियमितपणे करून घेतलं पाहिजे. पोल्युशन PUC म्हणजेच काय, पोल्युशन अंडर कंट्रोल प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. आता बघा या चार्टमध्ये की तुम्ही काय करायला पाहिजे आहे आणि काय करायला नको आहे हे दिलेलं आहे. म्हणजे पहा, कामावर जाताना चालत अथवा सायकलने जा. जिथे शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करा.
कारपूल 2 अथवा 4 जण एकाच मोटारीने जाऊ शकतात. म्हणजे 4 व्हीलरमधून आपण कामाच्या ठिकाणी 4 जण एकाच मोटारीने जाऊ शकतात. नंतर अधिकृत चाचणी केंद्रामधून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मिळवा. म्हणजेच PUC करून घ्यायचे आपल्या वाहनांची. वाहनांचे इंधन फिल्टर साफ ठेवले पाहिजेत. इंधनाची बचत केली पाहिजे आहे. मानांकनानुसार सुचवल्याप्रमाणे टायरमधील हवेचा दाब व्यवस्थित ठेवायचा आहे. जैव इंधनांचा वापर करा. आणि काय करायचं नाही हे आत्ता जे मी सांगितलं हे करायचं आहे. आणि काय करायचं नाही आहे, स्वतःच्या खाजगी वाहनांचा अतिवापर करायचा नाही. रहदारीचे रस्ते गर्दीच्या वेळी प्रवास टाळायचा आहे. सिग्नलला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ इंजिन चालू ठेवू नये. क्लच पॅडलचा पाय ठेवण्यासाठी वापर करू नये. शिशायुक्त पेट्रोलचा वापर करू नये. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण हे रोखू शकतो. यानंतर हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा काय सांगतो आपणास? या कायद्याच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येतात? हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा देशातील सभोवतालच्या हवेची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी तयार केला आहे. या कायद्याद्वारे उद्योग व कारखान्यातून उत्सर्जनाचे नियंत्रण केले जाते. ज्यायोगे हे उत्सर्जन हानिकारक पातळीच्या खाली ठेवले जाते. या कायद्यात अशी तरतूद आहे की ज्याद्वारे प्रदूषण नियंत्रण मंडळे प्रदूषण करणारे औद्योगिक उपक्रम करण्यास परवानगी नसलेले काही भाग चिन्हांकित करू शकतात. या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो आणि अशा व्यावसायिकाला किंवा व्यक्तीला हवा प्रदूषण केल्याबद्दल खटल्यांना तोंड द्यावे लागते. या कायद्याद्वारे परिसरात राहणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने जेव्हा विचारलेले असताना तेव्हा ती माहिती देणे बंधनकारक असते. आणि या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकारे हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत येणाऱ्या या गोष्टी आहेत. यानंतर हवामान बदल. आता हवामान बदल म्हणजे काय? हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना आहे. वातावरणातील बदल एकतर नैसर्गिक असतात किंवा मानवनिर्मित असतात. मानवी बदलांमुळे हवामानावर गंभीर परिणाम होतात. मानवी क्रियांमुळे असा हवामान बदलाचा वेग वाढला आहे. 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे. या वेगवान बदलाची अनेक कारणे आहेत. हे तापमान वेगाने का वाढू लागले? ह्याची कोणकोणती कारणे आहेत? जीवाश्म इंधनांचे ज्वलन, जंगलतोड यासारख्या मानवी क्रियांमुळे वातावरणात काही वायूमध्ये वाढ होते. हे उत्सर्जन जसे जसे वाढत जाते तसे हे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणतात. पृथ्वीच्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं. यानंतर हरितगृह परिणाम. विद्यार्थ्यांनो, हरितगृह परिणाम म्हणजे काय? इथे एक मी आकृती दाखवलेली आहे तुम्हाला. तर पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमान वाढीस जागतिक तापमानवाढ म्हणतात. पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याची काही किरणे शोषून घेतो. इथं बघा तुम्ही आकृतीमध्ये दाखवलेलं आहे सूर्यप्रकाश आणि शोषून घेतलेली शोषित ऊर्जा आहे. त्यामुळे तो उबदार होतो. तर काही उष्णता वातावरणात पसरत असते. पृथ्वीचा काही पृष्ठभाग हा
सूर्याची किरणे शोषून घेतात आणि त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग हा उबदार होतो. तर काही उष्णता वातावरणात पसरते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे वायू, वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू या उष्णतेचा काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशात जाण्यापासून रोखतात. यामुळे काय होतं मग? पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तपांबराच्या तापमानात भरीव वाढ होते. आणि ही प्रक्रिया जी आहे ती पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवण्याचं काम करत असते आणि पृथ्वीचं जे तापमान आहे किंवा पृथ्वीचं जीवन, पृथ्वीवरील जी जीवसृष्टी आहे या तापमानामध्ये टिकून राहत असते. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड या वायूंना हरितगृह वायू म्हणतात, कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करतात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णताही कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. तपांबरामध्ये उष्णता अडवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेला हरितगृह परिणाम म्हणतात, म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. यानंतर जागतिक तापमान वाढ म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जागतिक तापमान वाढ कशाला म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणामध्ये हळूहळू होणाऱ्या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूच्या प्रमाणावर अवलंबून असते. आज मानवी कृतींमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. म्हणजे हरितगृह वायूचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. याच्यामध्ये औद्योगिक प्रदूषण आहे, नंतर वाहनांची वाढती संख्या. याच्यामध्ये कोणकोणत्या वायूची वाढ होते? मगाशी मी सांगितलं कार्बन डायऑक्साईड, मिथेन, CO2, नंतर नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड असे जे वायू आहेत या वायूची वाढ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते. क्लोरोफ्लोरोकार्बनसारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमानवाढीस जबाबदार ठरतात. पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. म्हणजे या वायूचं प्रमाण हळूहळू वाढल्यामुळे पृथ्वीच्या तापमान वाढ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते. याला काय म्हणतो आपण? जागतिक तापमानवाढ असे म्हणतो. यानंतर इथे एक मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे. या हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया, म्हणजे बघा मानवाच्या कोणकोणत्या क्रिया आहेत या हवामान बदलासाठी जबाबदार असतात. मग यामध्ये औद्योगिक उत्सर्जन. मग औद्योगिक उत्सर्जनामधून बाहेर पडणारे कोणकोणते हरितगृह वायू आहेत? याच्यामध्ये NOx, CO, CO2, NOx. याच्यानंतर वाहन उत्सर्जन. वाहनांमधून बाहेर कोणकोणत्या वायूचं उत्सर्जन होतं? CO, CO2, NOx. म्हणजेच NOx म्हणजे सल्फर ऑक्साईड, नंतर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, नंतर CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. नंतर जीवाश्म इंधन ज्वलन. याच्यामधून कोणकोणते वायू बाहेर पडतात? CO, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. नंतर शेण, रवंत करणारी जनावरे, भात शेती याच्यामधून कोणत्या वायूचं उत्सर्जन होतं? तर CH4 म्हणजेच मिथेनचं. नंतर सांडपाणी, याच्यामधून कोणत्या वायूचं उत्सर्जन होतं? तर CH4. रेफ्रिजरेटर, होम ॲप्लायन्सेस आहेत त्याच्यामधून CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि खतं जी आहे त्याच्यामधून कोणत्या वायूचं उत्सर्जन होतं? तर NOx म्हणजेच नायट्रस ऑक्साईड. मग या हवामान बदलाचा परिणाम काय होतो पृथ्वीवरती? पृथ्वीचे तापमान थोड्या प्रमाणात वाढल्यास काय होईल? हे काही काळजीचं कारण आहे का? मग आपण त्याचे परिणाम पाहूया.
की खरंच पृथ्वीचं तापमान थोड्या प्रमाणात जरी वाढलं तरी त्याचे परिणाम काय होतात, मग काही काळजी करण्यासारखं कारण आहे का, तर त्याचे आपण परिणाम पाहूया की कोणकोणते परिणाम होऊ शकतात पृथ्वीवरच्या तापमानवाढीचे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे जो पॉईंट तो तापमान वाढ. जर सध्याच्या दराने हरितगृह वायूचे प्रमाण जर वाढत राहिले तर 2050पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. पिकांच्या वाढीस व्यत्यय येऊन शेती उत्पादनाचे नुकसान होईल. नंतर दुसरा परिणाम कोणता होणार आहे, समुद्राच्या पातळीत वाढ. आता पाठीमागच्या काही शतकात म्हणजे गेल्या शतकामध्ये आपण पाहिलं तर हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळी 10 ते 30 सेंटीमीटरने वाढली. जर ही परिस्थिती कायम राहिली तर लहान बेटे बुडतील. मालदीव प्रजासत्ताक हे समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे असुरक्षित असलेल्या देशाचे एक उदाहरण आहे. यानंतर कृषी उत्पादन. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम हा शेतीवरती होत असतो. काही ठिकाणी काय होणार आहे, जास्त पाऊस, काही ठिकाणी जास्त उष्णता, तर काही ठिकाणी जास्त शीत होईल. याचा परिणाम काय होणार आहे, पिकाच्या उत्पन्नावरती होणार. यानंतर पुढचा जो परिणाम आहे तो परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे आणि यानंतर काय होतं, झाडे तोडल्यामुळं काय होतं, तिथं मातीची धूप ही मोठ्या प्रमाणात होत असते. नंतर जंगलांना आगी लागणे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ॲमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वणवे ही तुम्हाला अलीकडची उदाहरणं माहीत आहेत. यामुळे जंगलाची मोठी क्षेत्रे ही नष्ट होतील व प्राण्यांच्या प्रजातींना स्थलांतर करणे हे भाग पडणार आहे. कारण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी होईल आणि प्राण्यांचे, पक्ष्यांचे आदिवासी नष्ट होतील. यानंतर कोणता परिणाम होईल, मानवी आरोग्यावरती विपरीत परिणाम होईल. उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू आणि इतर गोष्टीमुळे होणारे मृत्यू, पाणी आणि हवेद्वारे होणारे आजार, मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू याचे प्रमाण वाढणार आहे किंवा वाढेल. यानंतर पुढचं प्रदूषण आहे ते म्हणजे मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषणाचे स्रोत कोणकोणते आहेत? मृदा प्रदूषण म्हणजे काय? पाणी आणि हवेप्रमाणे सजीव प्राण्यांसाठीही माती तितकीच महत्त्वाची आहे. ती वनस्पतींना आधार देते. त्यावर इतर सर्व सजीव अवलंबून असतात. माती तयार होण्याची प्रक्रिया इतकी हळू आहे की माती एक अपुनर्नवीकरणीय स्रोत म्हणून ओळखली जाते. म्हणूनच मृदा प्रदूषणाचा अभ्यास आणि नियंत्रण हे महत्त्वाचे आहे. मग माती प्रदूषणाचे स्रोत कोणकोणते आहेत? जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर विपरीत परिणाम करणारे घटक आहेत, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते. जसे की पिकांवर फवारली जाणारी रासायनिक कीटकनाशके, खते जी पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मातीमध्ये मिसळली जातात, आणि सिंचनाचा अतिरेक म्हणजे पाण्याचा अतिरेकी वापर केल्यामुळे काय होतं, मातीचं प्रदूषण होत असतं. मग या मातीचं प्रदूषणाचा परिणाम काय होतो? रासायनिक, कीटकनाशके, तणनाशके यासारख्या घातक पदार्थांमुळे मातीची उत्पादन क्षमता ही कमी होते. रसायने आणि कीटकनाशके मातीमधील सूक्ष्मजीवांचा नाश करून मातीची रचना आणि सुपीकतेवर परिणाम करतात. लोकांच्या चुकीच्या सवयीमुळे काय होतं, प्रदूषण वाढतं. कचरा व विष्ठेमध्ये असणाऱ्या रोगकारक जंतूमुळे माती दूषित होते व त्या मातीत पिकवलेला भाजीपाला व पिकांमुळे मनुष्य व पाळीव जनावरांना रोग होतात.
विरघळणाऱ्या क्षारांचे प्रमाण वाढत जाणारे प्रमाण जे आहे त्याला काय म्हणतो आपण, क्षारता म्हणतो. आणि मग क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यानंतर काय होतं, मातीची गुणवत्ता आणि मातीच्या उत्पादन क्षमतेवरती विपरीत परिणाम होतो. जास्त सिंचनामुळे म्हणजे जास्त पाण्याच्या वापरामुळे किंवा मातीच्या पृष्ठभागावरती क्षार जमा होतात. मग क्षारयुक्त माती ही वनस्पतीच्या वाढीसाठी अयोग्य बनते. यानंतर मातीच्या प्रदूषणाचे नियंत्रण हे कसे केले जाते? मग रासायनिक खतांचा कमी वापर करणे, जैविक खते, हिरवळीची खते यांचा वापर करावा, जैविक कीड नियंत्रकांचा वापर करावा, शेतातील कचरा, शेण यांचा वापर बायोगॅससाठी करावा किंवा त्यास प्रोत्साहन द्यावे. नंतर वृक्षारोपण करावे. वृक्षारोपण केल्यामुळे मातीची धूप आहे ती खूप मोठ्या प्रमाणात रोखली जाऊ शकते. इथं विद्यार्थ्यांना मातीच्या सुपीकतेचे मूल्यांकनचा एक चार्ट दिलेला आहे. म्हणजे मातीतील पोषक द्रव्यांच्या प्रमाणावरती मातीची सुपीकता ही ठरवली जाते. मग त्याच्यामध्ये कोणकोणती पोषक द्रव्ये असतात? मातीमध्ये सेंद्रिय कार्बन आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचं प्रमाणावरती मातीची सुपीकता ही ठरवली जाते. त्यांची प्रमाण कसं पाहिजे, म्हणजे कमी, मध्यम, जास्त इथं या चार्टमध्ये दिलेलं आहे बघा. म्हणजे सेंद्रिय कार्बन स्वरूपात मोजला जाणारा जो नायट्रोजन आहे तो पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे. म्हणजे 0.5 कमी, हे जे आहे ते प्रमाण कमी आहे. कशाचं? नायट्रोजनचं पर्सेंटेजमध्ये. मध्यम 0.5 ते 0.75 हे मध्यम प्रमाण आहे. याच्यानंतर जास्त प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण किती पाहिजेलं आहे तर 0.75 हे जे प्रमाण आहे ते जास्त आहे नायट्रोजनचे. म्हणजे मातीची सुपीकता हे जे प्रमाण आहे वेगवेगळ्या पोषक द्रव्यांचं, याच्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम आणि नायट्रोजन याचं जे प्रमाण आहे या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यावरती मातीची सुपीकता ही अवलंबून असते किंवा मातीच्या सुपीकतेचं मूल्यांकन हे ठरवलं जातं. यानंतर पुढचं प्रदूषण ध्वनी प्रदूषण आहे. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ध्वनी प्रदूषण म्हणजे नॉईस हा शब्द जो आहे तो लॅटिन आहे. नॉझी या शब्दापासून तो आलेला आहे, ज्याचा अर्थ अनावश्यक किंवा अप्रिय आवाज, आपल्या कानाला ऐकावासा वाटत नाही असा अप्रिय आवाज, ज्याच्यामुळं काय होतं, आपल्याला अस्वस्थता येते. ध्वनी म्हणजे चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीचा आवाज म्हणून संबोधलं जातं. म्हणजे आपण त्याला मग काय म्हणतो, ध्वनी प्रदूषण म्हणतो. की अप्रिय आवाज आहे, अनावश्यक आवाज आहे की ज्याच्यामुळं आपल्याला अस्वस्थता येते, त्यालाच आपण काय म्हणतो, ध्वनी प्रदूषण असे म्हणतो. आवाजाचे रूपांतर गोंगाटात होते. त्याचा प्राण्यांच्या, मानवाच्या व पक्ष्यांच्या श्रवण संस्थेवर प्रतिकूल परिणाम होत असतो. जगभरात शहरी भागात ध्वनी प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून ओळखले आहेत. आवाज हा डेसिबल या एककामध्ये मोजला जातो. 80 डेसिबलच्या पुढे आवाज हा गोंगाट असतो, कारण यामुळे श्रवण संस्थेत हानी पोहोचते. मग जागतिक आरोग्य संघटनेने शहरांसाठी सुरक्षित आवाजाची मर्यादा किती दिलेली आहे तर 45 डेसिबल ही निश्चित केलेली आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार 65 डेसिबलपर्यंतचा आवाज जो आहे त्या आवाजाची पातळी आपण सहन करू शकतो किंवा सहन करण्यायोग्य मानली जाते. यानंतर मग या ध्वनी प्रदूषणाची कारणं काय काय आहेत? शहरी भागांमधील सभोवतालच्या आवाजाची पातळी प्रामुख्याने मानवनिर्मित स्रोताद्वारे वाढत असते. म्हणजे मानवनिर्मितच त्याची कारणं आहेत.
तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रमुख तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. आवाजाची तीव्रता दाट लोकवस्तीमध्ये जास्त असते. मग त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्र आहे, विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके, महानगरे या क्षेत्रांमध्ये काय असतं, ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण हे जास्त असतं. मग घरामधली उपकरणे, TV, वॉशिंग मशीन, मिक्सर यासाठी जी घरगुती उपकरणे आहेत याच्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते. यानंतर जे दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो, प्रामुख्याने या फटाक्यांचा ध्वनी प्रदूषणात खूप मोठा वाटा आहे. कारण फटाक्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण हे होत असतं. औद्योगिक क्षेत्रात अवजड यंत्रसामुग्रीच्या आवाजामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होते. मोठमोठ्या तीव्रतेचे आवाज निर्माण होतात या यंत्रसामुग्रीमुळे आणि मग ध्वनी प्रदूषणामध्ये भर पडत असते. बांधकामाच्या ठिकाणी जाणारी मोठमोठी यंत्र आहेत, वाहनांचे भोंगे हे ध्वनी प्रदूषणात जबाबदार आहेत. यानंतर ध्वनी प्रदूषणाचे स्रोत जे आहेत ते कोणकोणते आहेत, तर इथं आपण या चार्टमध्ये पाहू शकाल की डेसिबल स्केलवरील काही ध्वनी स्रोत जे आहेत त्याची तीव्रता दिलेली आहे या चार्टमध्ये. तर आपण पहिल्यांदा बघा, आपण जो श्वास घेतो त्याचा किती डेसिबलपर्यंत आवाज असतो, तर 10 डेसिबल. इथं बघा या चार्टमध्ये पहिलं दिलेलं आपला श्वास, त्याची तीव्रता किती असते, तर 10 डेसिबल. यानंतर कुजबूज म्हणजे हळूहळू अगदी बोलणे, कुजबूज करणे एकमेकांच्या, त्याचा तीव्रता किती असते, 20 ते 30 डेसिबल. यानंतर ग्रंथालयातील जो आवाज असतो त्याची तीव्रता किती असते आवाजाची, त्या 30 ते 35 डेसिबल. कमी आवाजातील रेडिओ 35 ते 40 डेसिबल. सामान्य संभाषण म्हणजे आपण जे रेग्युलरली बोलताना जो आवाज आपला असतो नॉर्मली त्याचं किती तीव्रता आहे, 35 ते 60 डेसिबल. ऑफिसचा आवाज म्हणजे ऑफिसमध्ये जे संभाषण एकमेकांच्या जे चालतं त्या आवाजाची तीव्रता किती असते, तर 60 ते 80 डेसिबल. रहदारी 50 ते 90 डेसिबल. धावणारी मोटारसायकल 115 ते 120 डेसिबल. जेट विमानाचे उड्डाण 140 ते 150 डेसिबल. यानंतर अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण 160 ते 180 डेसिबल. म्हणजे पहा, आपण आंतरराष्ट्रीय मानकानुसार 65 डेसिबलपर्यंतचा आवाजाची पातळी आपण सहन करू शकतो आणि त्याच्या पुढे जर ती पातळी गेली तर ते आपल्याला सहन होत नाही आपल्या कानाला आणि मग त्याचे परिणाम हे आपल्या आरोग्यावरती काय होतात, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होत असतात. वृद्ध व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो. फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारचे वर्तनात्मक बदल होत असतात. उदाहरणार्थ उदासीनता, चिडचिड, डोके, चक्कर येणे, तणाव निर्माण होणे या प्रकारचे जे परिणाम आहेत ते फॅक्टरीमध्ये काम करणारे जे लोक आहेत, म्हणजे खूप मोठमोठे यंत्र असतात आणि त्या आवाजामध्ये कंटिन्युअस काम केल्यामुळं काय होत असतं, तर उदासीनता, चिडचिड, डोकेदुखी, चक्कर आणि तणाव निर्माण होत असतो. आणि मग याला आपण काय कंट्रोल कसं करू शकतो, नियंत्रित कसं करू शकतो, तर पहिल्यांदा ध्वनी प्रदूषणाचं उगम जे आहे ते उगम स्तरावरती, उगम कुठून आहे तिथंच त्याला रोखलं पाहिजे आहे. नंतर गोंगाट करणारी साधने, कंप कमी करण्यासाठी कुशन, घर्षण टाळण्यासाठी योग्य ग्रीसिंग, ऑइलिंग आणि योग्य सायलेन्सर वापरणे, म्हणजे छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं आपण व्यवस्थित पालन केलं तर ध्वनी प्रदूषण आपण रोखू शकतो. योग्य ध्वनी निरोधक भिंती,
दारे, छत बांधून कारखान्यामधील आवाज हा कमी केला जाऊ शकतो. कारखान्यातील कामगारांना कानातले इयरप्लग्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानक, विमानतळ आणि व्यस्त औद्योगिक क्षेत्राजवळ निवासी संकुलन जे असतात ते बांधण्याचे टाळले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापराचे नियमन केले पाहिजे. इंजिनमधून आवाज कमी करण्यासाठी बस, ट्रक आणि कार यांचा वेळोवेळी देखभाल आणि प्रदूषण चाचण्या ह्या कंपल्सरी केलेल्या असल्या पाहिजेत. पर्यावरण संरक्षण कायद्यांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. हरित पट्टे विकसित करून विशिष्ट प्रजातींच्या वृक्ष लागवडीमुळे औद्योगिक आणि इतर गोंगाट करणाऱ्या परिसरात आवाज कमी होण्यास मदत होते. कशामुळे? वृक्षारोपण केल्यामुळे. मग या वृक्षारोपण करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा प्रामुख्याने वापर केला पाहिजेला आहे, कोणकोणत्या प्रजाती वापरल्या पाहिजेत? त्याच्यामध्ये बाभूळ, कडुलिंब, वड, पिंपळ, करंज, बांबू, उंबर इत्यादी ज्या आपल्या भारतीय आहेत म्हणजे इंडिजिनस स्पीसीज ज्या आहेत त्या आपण त्या प्रजातींचं वृक्षारोपण केलं पाहिजे. तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जावी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया.